तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघू शकता तुम्ही आता माझी स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे आणि मला आज बनवायचे आहेत हे छोले. त्याच्यासाठी मी हे शिजून घेतले आहेत आणि इकडे मी सर्व साहित्य घेतलं आहे आणि पीठ मळून ठेवलं आहे. तर बघू शकता इकडे देवाचा दिवाही लागला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता माझा मुलगा आज घरीच आहे, त्याला सुट्टी आहे आज. तर सकाळचे 11:15 नाही 11:45 झालेले आहेत आणि मी आज सुरुवात करत आहे आपल्या ब्लॉगला. तर चला तर मग आता बघूया मी छोलेची भाजी कशी करते. म्हणजे छोले नाही आहेत ते आपले गावरान हरभरे आहेत, त्याची भाजी करते मी कोरडी. तर त्याच्यासाठी सर्वात पहिले मी कढई घेते, गॅस पेटून घेते. गॅसला एक काय झालेलं आहे माहिती, पेटतच नाही लवकर, त्याला माचीसच लागतीये, लायटरने पेटतच नाहीये. तो काय झालंय काय माहिती. लायटर तर चालू आहे. तर कढई ठेवली आहे मी आता. सर्वात अगोदर आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आता. तर ही 3 पळी तेल टाकून घेतलं आहे मी. माझ्या किटली मधली पळी ही अशी छोटीशी आहे. या 3 पळ्यांनी तेल टाकलं आहे आणि तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टाकूया जिरी. तर इतकी जिरी आहे. तेल गरम झालंय का बघते मी. अजून नाही झालंय तेल गरम. कढई जाड आहे ना, कढई जाड असल्यामुळे लवकर गरम नाही होत. पातळ कढई असेल तर मग लगेच होऊन जातं. आणि हे असे हरभरे मी शिजून घेतले आहेत कुकरला 2 शिट्ट्यामध्ये. गरम आहेत अजून, बघा वाफा निघतायत. इकडे मी घेतले लसण अद्रकची ठेचून घेतलेली पेस्ट, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर. आणि मसाल्यांमध्ये मी घेतला आहे इकडे धना पावडर, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि हा आहे नगरी झटका मसाला, हळद आणि मीठ. मीठ मी शिजवताना पण थोडं टाकलं होतं, त्याच्यामुळं त्या प्रमाणात मी मीठ घेतलं आहे इथं थोडंसं. आता तेल गरम झालंय, आपण जिरी टाकून घेऊया. जिरी तडतडतायत आता. जिरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये ही लसण अद्रकची पेस्ट टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपण लगेच कांदा टाकून घेऊ. दररोज माझा सकाळी स्वयंपाक होऊन जातो, पण आज शनिवार असल्यामुळे छोटा मुलगा हा शाळेत गेलाय. त्याला मी खिचडी करून दिली होती सकाळी साबुदाण्याची, आणि मिस्टर तसेच गेले, हाफ डे येणार होते म्हणून. त्यांना काही डब्बा दिला नाही आज, त्याच्यामुळे मग ते आता येत आहे, ते जेवून जाणार आहेत गावी. त्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी भाजी आणि चपाती करणार आहे पटकन. आता लगेच टोमॅटो टाकून घेऊ आपण. आणि टोमॅटो टाकल्यानंतर जे मीठ आहे ना, हे आपण त्याच्यावर टाकून घेऊ, म्हणजे लवकर टोमॅटो आणि कांदा मऊ होऊन जातो.
तर बघू शकता कांदा टोमॅटो मी टाकून घेतला आहे आणि लसूणही चांगला आपला लाल झाला होता. नंतर मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. आता हे थोडं शिजतंय तोपर्यंत हळदी आपण लगेच टाकून घेऊ. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा, म्हणजे मला पुढे चालू ठेवायला. याला थोडस झाकून ठेवूया आता. एक 5 मिनिटं मी त्याला झाकून ठेवते आता. तर आता 5 मिनिटं झालेली आहे. तर बघूया आपण. तर बघू शकता कांदा आणि टोमॅटो चांगले आपले मऊ झाले आहेत. आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. तर सर्वात अगोदर आपण टाकूया कांदा लसूण मसाला, धना पावडर, लाल मिरची आणि हा आहे नगरी घट्ट मसाला. आणि इथेच आपण ना थोडस मसाले जळू नये म्हणून थोडस अगदी पाणी टाकूया. थोडस अर्धा कप पाणी टाकायचंय. हे बघा मसाले टाकलेत आणि अर्धा कप पाणी टाकलंय मी त्याच्यामध्ये. आता यालाही आपण आहे ना 5 मिनिटं झाकून ठेवूया मंद गॅसवर. म्हणजे मसाला शिजला की आपण मग त्याच्यामध्ये हरभरे टाकूया, म्हणजे छोले. तर 5 मिनिटं झालेली आहे. आता आपण उघडून बघूया. तर बघू शकता आपला मसाला हा शिजलेला आहे, दिसतंय का? आणि तेलही सुटलंय आपल्या मसाल्याला. आता आपण त्याच्यामध्ये ते हरभरे टाकून घेऊ. तर हे थोडेसे ठेवलेत मी माझ्या छोट्या मुलासाठी, त्याला असे मिठाचे आवडतात म्हणून. ही अशी कोरडी भाजी खूप छान लागते. तुम्ही नक्की करून बघा, ट्राय करून बघा. हे आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवते आता. बघा इकडे हा गॅस पेटतोय, पण लायटरने हा गॅस पेटलाय गॅस. पण हा गॅस पेटत नाही लायटरने, याला माचीच लागते. तर आपण याला परत झाकून ठेवूया आता. आणि कोथिंबीर नंतर टाकूया आपण. आता इकडे मी लगेच चपाती करायला घेते. चपाती करायला मी लगेच तवा ठेवलाय. हे पीठ मी आधीच मळून घेतलं होतं. बेलन हे तेल घेऊया आपण लगेच ह्याच्यामध्ये.
सर्वात अगोदर मी असं पिठाला तेल लावून घेते, म्हणजे हाताला चिपकत नाही ते. आणि मी खूप छोट्याही नाही खूप मोठ्याही नाही, अशा मध्यम चपात्या करते. तर बघू शकता आपली चपाती लाटून झालीये. आता मी भाजून घेते. आणि इकडे आपला आता भाजी तयार झाली आहे. बघू शकता कशी आहे आपली भाजी. मस्त तेल सुटलंय त्याला आणि खूप कोरडी नाही आणि मस्त अशी लसलशीत झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आणि इकडे चपाती भाजून घेऊया लगेच. तर ही अशा पद्धतीने आपली भाजी तयार आहे. आणि चपाती आहे बघा. चपाती फुगती आपली आता. लगेच तेल लावून घेते तिला आता. आले दिसतं आता. आता ते जेवतील आणि लगेच जाते गरम गरम. तर चपाती आपली तयार आहे आणि मिस्टर पण आले. आता त्यांना गरमागरम आपण जेवायला देऊया. बघू शकता ही माझी चपाती आणि ही आपली हरभऱ्याची भाजी. तर नक्की करून बघा तुम्ही तुमच्या घरी. धन्यवाद.